लाडक्या बहिणींपुढे पुन्हा संकट. बोगस लाडक्या बहिणींना दणका. ई-केवायसी करा, अन्यथा 1500 रुपये विसरा. लाडक्या बहिणींपुढे पुन्हा एकदा नवसंकट उभं राहिलंय. राज्यात 26 लाख बोगस लाडक्या बहिणींनी या योजनेचा बेकायदेशीररित्या लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आणि लाडकीचा तिजोरीवर पडणारा भार कमी करण्यासाठी सरकारनं सर्वेक्षणाला आणि अपात्र लाभार्थ्यांचे हप्ते थांबवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यातच आता लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारनं लाडकीच्या ई-केवायसीचा निर्णय घेतलाय. आदित्य तटकरेंनी समाज माध्यमांवर पोस्ट करून या संदर्भात माहिती दिली. मात्र लाडक्या बहिणी ई-केवायसी कशी करू शकतात तेही पाहूया. लाभार्थी लाडकींना आता ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे. ladkibaheen.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढच्या 2 महिन्यांच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. तर ई-केवायसी न केल्यास लाडकींचा लाभ बंद होणार आहे. तसंच सरकारकडून पात्र महिलांना तातडीनं ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. ई-केवायसी मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे. कारण त्यांचं ई-केवायसी ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे. मुळात निवडणूक काळामध्ये घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या पूर्ततेमुळे राज्यावर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला. त्यातच ई-केवायसी करून लाडक्या बहिणींना लाभ देण्याचा निर्णय पारदर्शकतेसाठी महत्वाचा आहे. मात्र ई-केवायसीतून बोगस लाभार्थ्यांवर आळा घालता येईल का? बोगस लाडक्यांचा लाभ रोखून राज्याच्या तिजोरीवरील भार कमी होईल का? हाही एक मोठा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.